इकडून जायला लागेल ना, इकडून 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 नमस्कार, मी गौरव बळवंतराव ओंकार वर्धा. आज जे आमचं आंदोलन चालू आहे हे विदर्भ मेंटेनन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने आंदोलन चालू आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहे की आर्थिक वर्ष 24-25 आणि 25-26 या मागील 2 वर्षातील आमची जे देयके महावितरणकडे बाकी आहे ती सर्वप्रथम द्यावे. दुसरी आमची प्रमुख मागणी आहे की जे बाजारभाव आहे त्यानुसार दर सूचीमध्ये दर ऍड करावे. जे कुठलेही कारण नसताना अन्यायकारक पद्धतीने दर सूची कमी केलेली आहे. टेंडर झाल्यावर दर सूची कमी करण्याचा महावितरणला कुठलाही अधिकार नाही, तरी त्यांनी दर सूची कमी केली आहे. ती सुधारित दर सूची आणावी. तिसरी प्रमुख मागणी आहे की जी नवीन सिस्टीम लावलेली आहे मेंटेनन्सच्या कामांसाठी ती सिस्टीम पूर्ववत अपडेट करावी. अपडेट करून नंतर ती सिस्टीम अंगीकारावी. या प्रमुख 3 मागण्यासाठी आम्ही विदर्भातील आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे हे बेमुदत काम बंद आंदोलनावर गेलेलं आहे. या दरम्यान आमची संघटना किंवा आमचे कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही प्रकारचे महावितरणचे देखभाल दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर रिप्लेसमेंट किंवा अन्य कोणतेही देखभाल दुरुस्तीचे कामे करणार नाही. यामुळे नागरिकांना त्रास होणार आहे. त्याबद्दल आम्ही संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आमच्यावर होत असलेला अन्याय याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आम्हाला नाईलाजास्तव हे आंदोलन करावं लागत आहे. कारण आम्ही मार्केटमध्ये जी आमची घसरलेली प्रत आहे, आमची सीसी संपलेली आहे. मजुरांना पैसे देण्याकरता आमच्याकडे आज पैसे उरलेले नाही. मार्केटमध्ये कोणी माल उधार द्यायला तयार नाही. त्यामुळे आमच्यावर जो अन्याय होत आहे या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटायला हवी. यासाठी ही आमचं आंदोलन आहे. हा आंदोलन किती दिवसापासून चालू आहे? हे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या दिवशी सुरू झालं, पण याची सुरुवात 1 जुलै पासून झालेली आहे. आणि हे जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही आणि शेवटच्या ठेकेदाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील. अधिकारी काय म्हणतो? अधिकारी तुम्ही डेप्युटेशन दिलं? अधिकाऱ्यांना डेप्युटेशन दिलं. अधिकारी फक्त फोल आश्वासनं देत आहे. 1 महिन्या अगोदर आमची मुंबईला मीटिंग झाली होती. त्यात त्यांनी आम्हाला 15 दिवसाचा वेळ मागितला होता. परंतु आज 1.5 महिन्याचा वेळ लोटूनही आम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे आले नाही. 3 दिवसा अगोदर डीओपी साहेबांची व्हीसी झाली होती. त्यांनी त्यात सांगितलं होतं की आम्ही नागपूर आणि वर्धेचं जुनं बजेट दिलेलं आहे, परंतु ते बजेट फक्त सिस्टीमला दिसत आहे. त्या बजेटचा कुठल्याही प्रकारे जुन्या गोष्टीसाठी वापर करता आम्हाला येत नाही. किती वर्षापासून तुमचा हा थकीत आहे? 2 वर्षापासून आमचे संपूर्ण पैसे थकीत आहे. बरेचसे पैसे थकीत आहे. कारण काम होतं 100 करोड रुपयाचं, बजेट येतं 30 करोड रुपयाचं. त्याच्यामुळे उरलेले पैसे आमचे दरवर्षी थकीत राहते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे 1187 करोड हे देखभाल दुरुस्ती कॉन्ट्रॅक्टरचे संपूर्ण महाराष्ट्राचे महावितरणकडे बाकी आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण किती इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असणार आणि किती म्हणजे एकूण थकीत बाकी आहे तुमचं? आमच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,500 ते 2,000 इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असतील. 4,000 इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आमचे 1187 कोटी जवळपास मागील 2 वर्षापासून थकीत आहे. कुठून कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत? सध्या तरी इथे विदर्भातील 11 जिल्ह्यातून कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत. बाकी पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुद्धा अशा प्रकारचे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. आता जर तुमच्या मागण्या जर सरकारने या अधिवेशन काळामध्ये पूर्ण केल्या नाही तर कुठलं पाऊल काय तुमचं? पुढलं पाऊल म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारे कामाला हात लावणार नाही. महावितरणच्या कुठल्याही कामाला आम्ही आमचे पैसे मिळेपर्यंत हात लावणार नाही.